ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज जो प्रश्न घेतला आहे तो असा थोडा नाजूकच आहे, पण घ्यावा लागतो काही काही वेळेस. कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की मला तो प्रश्न घ्यावाच लागतो. कारण तुमचे फोन कॉल, मेसेज हे सर्व पाहून त्या गोष्टीवर खूप विचार करावा लागतो. कुठलं की आला प्रश्न दिलं उत्तर असं नाही, तर त्या गोष्टीचा पूर्ण विचार करावा लागतो. आपण काही गोष्टी सांगतो ते समोरच्या व्यक्तीला कितपत योग्य वाटतील, त्यांचं मन दुखवणार तर नाही ना, याची पण दक्षता घ्यावी लागते. तर मी प्रथम हे काही पुढचं बोलणार आहे त्याच्या अगोदर सगळ्या बंधू भगिनी, माता पिता यांची माफी मागणारे. कारण मी काही गोष्टी सांगणार आहे त्या कितपत रुजतील याची गॅरंटी नाही. तुम्हाला कदाचित राग पण येऊ शकतो, म्हणून मी अगोदरच माफी मागतो, क्षमा मागतो. कारण मी काही बोलणार आहे ते तुमचं मन कदाचित दुखणारच हे मला वाटतं. उगाच शंका येते, म्हणून मी अगोदर तुमची क्षमा मागून आपलं जी सांगायचे त्याला सुरुवात करणार आहे मी. तर होतं काय, दररोज म्हणजे एक दिवसही असा नाही की मला कुठला मेसेज असा नाही की आम्हा नवरा बायकोमध्ये जमत नाही, पटत नाही. नवरा कधी सांगतो की बायको खूप त्रास देते, बायको सांगते नवरा असा करतो, तसा करता, अक्षरशः रडतात फोनवर. मला दुःख वाटतं. तुम्हाला तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही माझ्याशी जोडला गेला, शिवभक्ती करत आहात म्हणजे तुम्ही माझ्या परिवारातले आहात. तुमचं माझं एक नातं आहे. कुठल्या तरी रूपानं समजा ईश्वराच्या ह्या सेवेतून तरी आपण एकत्र आहोत, एक आहोत. तुम्ही माझ्या परिवारातील सदस्य आहोत आणि तुम्हाला जो त्रास होतो ते दूर करणं हे माझं कर्तव्य समजतो. त्यासाठी मला काही गोष्टी तुम्हाला बोलावं लागतात, सांगावं लागतात. तर असे मेसेज येतात की दोघांचं म्हणजे पटत नाही, काही नाही. त्यातली त्यात तरुणमधले शक्यतो येत नाहीत जास्त. तरुण जी नवविवाहित आहेत, समजा नवविवाहित आहेत, समजा त्यांची जास्त तक्रारी तशा नसतात एवढ्या. परंतु ज्याचं का वय 35च्या पुढे, 30च्या पुढे असे सरकलेत, जे पती पत्नी आहेत आणि 40च्या त्यानंतर जी 50 आसपासच्या 55 पर्यंत असे काही जी वयोमान आहेत, त्यांच्या खूप तक्रारीत खूप म्हणजे सांगायसारखे नाहीत. एवढ्या येतात ना दररोज फोन कॉल आणि मेसेज की सांगायचं नाही. कारण खूप म्हणजे खूप. आणि मला ते ऐकू मला पण खूप त्रास होतो. मग कदाचित तुमचे फोन पण घेत नाही, कारण एवढं सांगतात, एवढं की मला ते काय करावं, काय उत्तर द्यावं ते सुद्धा समजत नाही एखाद्या वेळेस. पण ते करतो मी प्रयत्न तसाच. तर काय होते की अशा वयामधले, मी सांगितलं ना 30च्या आणि 55 अशा दरम्यानले जी वयोगट आहेत पती पत्नीतले, त्यांच्यामध्ये मतभेद खूप वाढलेत, खूप. त्याचं कारण काय, अगोदर त्यांचं वैवाहिक जीवन खूप चांगलं असतं. त्यानंतर समजा मुलंबाळं होतात, 2-4 वर्षाचे झाल्यानंतर थोडे मोठे होत राहतात आणि त्यांच्यामध्ये मतभेद व्हायला चालू होतं. त्याचे कारण खूप कारण आहेत. पण जास्त प्रमाणात कारण आहेत ते आहे त्यांचं वैवाहिक जीवन. सगळ्यात मुख्य कारण म्हणजे वैवाहिक जीवन. जी वैवाहिक जीवनातील संबंध असतात पती पत्नीचे, त्यामध्ये त्यांच्यामध्ये जी दुरावा होत असल्यामुळं
आणि त्यांचे संबंध व्यवस्थित नसल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप ताणतणाव वाढलेत. कारण मी एकाला चांगलं विचारत असतो, बारकाईनं मी बिनधास्त विचारतो, मी भीत बी नाही त्या गोष्टी. कारण काय की मी तर बोलतो ना की माझे तुम्ही माणसं आहात, सदस्य आहात, माझा परिवार आहात, तुम्हाला बारकावी सर्व गोष्टी विचारावं लागतात आणि ते सांगतातही मन मोकळ्या मनाने सांगतात. त्याच्यात कसलीही संकोच बाळगत नाहीत, फ्रेशमध्ये एकदम फ्रेशमध्ये सांगतात ते. कारण मी त्यांचा वाटतो, त्यांनी मला माझी वाटतात, त्याच्यामुळे ते सांगतात. मग अशात मी एक विचार केल्यानंतर असं जाणवलं की जी पती पत्नीमधले जे संबंध असतात, वैवाहिक संबंध म्हणतो आपण, ते त्यांचे व्यवस्थित म्हणजे नाहीतच. मग का नाहीत? तर वयानुसार काय होतं, एक नैसर्गिक आहे ते की समजा पत्नी काय करते, मुलं छोटे मोठे व्हायला की तिचं लक्ष सगळं मुलाच्या संगोपनावर म्हणजे त्याच्या पालनपोषणावर त्याच्यावर जास्त प्रमाणात जातं. आणि त्याच्यामुळं तिला ते वेळ भेटत नाही त्या गोष्टीतला, समजा वैवाहिक गोष्टीतलं तिच्यात थकते ते, त्याच्यामुळं ती थोडीशी टाळत होती. पण याचा घोटाळा काय होतो नेमका की जी पती आहे त्याचं बी त्याच्या व्यावसायिक अथवा कुठल्या नोकरीच्या संदर्भात त्याचं बी मन हे झालेलं असतं. पण मग ही तक्त म्हणजे दोघाचा अवमेळ होतो. आठवण होते संबंध ठेवण्याची, दोघांनाही होते, आठवण होत नाही अशातला नाही, पण काही कारणास्तव त्यांचे संबंध व्यवस्थित होत नाहीत, अगर नाहीत एकत्र येऊ शकत ते. थोड्याशा कुरबुरीमुळे अगर ते म्हणते जाऊ द्या काय देत. मग पण होतं काय, हे जी गोष्ट आहे ती फार महत्त्वाची, जी आपल्या समजा पारंपरिक संस्कृतीप्रमाणे पती पत्नीचे संबंध असणं, चांगले वैवाहिक संबंध असणं फार गरजेचं आहे. तुम्ही थोडेफार भांडणं झाले तरी तुमचे ही जी समजा एकत्र आपण रात्री येत असतात ते संबंध असणं फार गरजेचं असतं. वय जरी वाढलं असलं तरी तुम्ही दररोजच असावे असं नाही, पण असावेच संबंध. कारण त्यातून तुमचं जी एकत्रितपणा आहे, दुरावा जे होत असतो ते होत नाही. आणि ते संबंध व्यवस्थित होत नाही तर त्यांची होतच नसल्यामुळं ताणतणाव वाढतात, खूप वाढतात. असंच असतं दुखणं की ती सांगता बी येत नाही, बोलता बी येत नाही. मग ते असंच राहून जातं, त्यात विचारात रात्र निघून जाते आणि मग तणावामध्ये राहतो. आणि जी पुरुष असेल तो मग काय करतं, ह्या संबंधासाठी तो नाराज असतो. कारण निसर्गाचा नियम आहे की दोघाला एकत्र त्यांचं प्रेमानं राहण्यासाठी ती जी वैवाहिक संबंध हे चांगले असले पाहिजे, संबंध असलेच पाहिजेत. त्याच्याशिवाय ते व्यवस्थित, कारण जशी अन्नाची भूक आहे, इतर गोष्टीची भूक आहे माणसाला, जसं अन्न जसं आपण जेवण गरज आहे जवळजवळ तशाच पद्धतीने ती पण एक भूक असते, एक समाधान असतं त्याच्यातलं काही, त्या गोष्टी प्राप्त होत नाही. त्याच्यामुळं ताणतणाव खूप वाढत राहतात. मग हे प्रयत्न करायला पाहिजे की आता आपलं काय कधी कधी विचार त्यांना येतो की जाऊ दे आता वय वाढले तर आपण कशाला एकत्र येऊ असं तसं वगैरे ह्या गोष्टीतून. पण ते होतं काय, त्याचं बोलून दाखवत नाहीत, म्हणत नाहीत, मनातली मनातच कुजत राहतात आणि त्यांच्यामध्ये खूप दुरावा निर्माण होतो. मग हे काय करतं एखादी व्यक्ती, आता सगळेच करत नाहीत, सगळे बरेचसे सभ्य असतात, पण काही व्यक्ती अशा करतात की बाह्य प्रेम म्हणजे बाहेर विवाहबाह्य संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्या शोधात राहतात, प्रेम शोधतात ते बाहेर प्रेम शोधत असल्यामुळं मग त्याच्यातून वेगळाच गैरमार्ग तयार होतो. मग ते संबंध बाहेर होतात कदाचित आणि मग ते घरची लोकांना कळतात. मग घरी माहीत झालं की त्याच्यावर पुन्हा अजून अतिरिक्त ताणतणाव वाढतो जास्तच. मग तर म्हणजे कुठून सुरुवात झाली, आपल्यापासूनच झाली ना. तुम्ही जर व्यवस्थित राहिला असतात तर ते बाहेर कशाला कोणती तरी व्यक्ती जाते, पती आतो असेल पत्नी असेल, ते बाहेर संबंध ठेवू शकत नाहीत ना. कारण आपण घरी जर तृप्त असल्यानंतर हॉटेलमध्ये अगर जेवण करू शकत नाही, बाह्य सवय लागत नाही जास्त. अतृप्त असल्यामुळं अशा गोष्टी तर मग त्यात बऱ्याच वेळेस पुरुषही बाहेर संबंध प्रस्थापित करू शकतो अथवा स्त्रीही करू शकते.
सगळ्याच नाही पण बऱ्याचशा, कारण ती एक गरज आहे, समाजाच्या दृष्टीनं ती एक गरज आहे सगळ्याच्याच, आणि शरीराची गरज असल्यामुळं हे असं होतं, घडतं नकळत, आणि त्याचं मग तर त्यांच्या ह्याच्यामध्ये खूपच दुरावा निर्माण होतो. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही की असं म्हणू नका, त्याच्यावर एक पर्याय आहे की आपण आता वय झालंय आपलं आणि आता आपल्याला काय आवश्यकता बी असं मनामध्ये आणू नका. अगर आता तसं नाही, मनानं तुम्ही म्हातारे होऊ नका. तुम्हाला वयानं तुम्ही वृद्ध व्हायलात, अगर वय वाढलंय असं तुमचं असू द्या, वय म्हणजे दिसायचं, पण तुमचं मन ही सतत तरुण राहिलं पाहिजे. 25, 26, 30च्या असा आसपासच्या युवकासारखं तुमचं दोघांचंही मन, तुम्ही वयानं जरी असलं तुम्ही प्रेमानं राहिलं पाहिजे, तुम्ही त्याच जोशमध्ये राहिलं पाहिजे. कारण आपलं वय वाढलं म्हणून तुमची असे जी आपण नवीन जसं लग्न झालं वर्ष 2 वर्षात असतात तसे जसं आपले संबंध असतात, प्रेमानं बोलणं, अगर एकामेकाची टिंगल टवाळी करणं, ह्या गोष्टी काय असतात, विनोद करणं, ह्या गोष्टी वरचीवर कमी होतात त्या तुमच्या वयानुसार. पण तुम्ही काय वाटतं की मी आता खूप प्रौढ झालो आहे, मी वयस्कर झालो, तर मी मोठे, आता मला असं आहे, मग हे बरोबर नाही, योग्य नाही, ह्या गोष्टी वाटतात तुम्हाला. पण तसं नाही. तुम्हाला दीर्घकाळ जर आनंद घ्यायचा असेल, अगर सगळ्या गोष्टी तुमचे संबंध तुमच्या शारीरिक संबंध असावे तर असं काही नाही, पण पुणे जरी आपले असले तरी खेळकरपणा असला पाहिजे दोघांमध्ये. खेळकरपणा जसं तरुण जसात नवविवाहित असतात तसाच राहिलं पाहिजे की मनानं आपण तरुण आहेत, मनात उगाच वाटू द्यायचं नाही की मी आता फार ओल्ड झालो आहे, वयस्कर झालो आहे, असं अगर मी झाले असं नाही. अजून आपण तरुण आहेत, तरुणासारखं म्हणजे राहिलं पाहिजे. विनोद मस्करी घरामध्ये दोघांनी अशी, म्हणजे जरी मुलाबाळाबरोबर समोर नसली तरी ज्यावेळेस कधी तुम्हाला वेळ भेटतो त्यावेळेस तुमचे असलं पाहिजे, तुमचे काही गोष्टीवर बोललं पाहिजे. तर मनानं कधी तुम्ही म्हातारे होऊ नका. एक सांगायचं त्याच्यामध्ये कारण आहे, मनानं अजिबात व्हायचं नाही, तुम्ही शरीरानं होऊ द्या. मी खूप अभ्यास केला या गोष्टीचा, असं बऱ्याच काही जोडपेशी चांगली जर राहतात त्याचे कारण त्यांना विचारले की बाबा तुमचं रहस्य काय आहे, तुम्ही आता जी एवढे दिवस वयस्कर वाटतं पण तुमच्या तसं भांडण नाही, तुम्ही हसी मजाक न व्यवस्थित विनोदानं राहतात, तुमच्यात असं काही जाणवत नाही, याचं कारण काय आहे? तर त्याच्या मागं हे कारण समजलं की त्यांचे जे आहे, जरी वयस्कर वाटत असले तरी ते मनानं तरुण आहेत, मन त्यांचं अजून तारुण्यात आहे, नवविवाहितासारखं राहतात. आता काय 2-4 वर्षातच लग्न झालंय असं ते त्यांच्या राहणीमानामध्ये म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या घरात दोघांमधल्या वागण्यामध्ये तो फरक असतो. आपण उगाचच मनाला समजतो की फार आता मी मोठा झालो, काय म्हणजे असं आहे, ठीक आहे, निसर्गाप्रमाणे ठीक आहे, पण खेळकरपणा दोघातले जे संवाद आहे तो महत्त्वाचा आहे त्याच्या मागे. समजा टिंगलटवणी, अगर समजा काय असतं, समजा हात स्पर्श असणं, दोघांचे जे एकत्र बसणं, ह्या गोष्टी होत नाहीत, जसं दूर राहतात, आणि त्याच्यामुळं ही बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ताणतणाव वाढायला कारणीभूत ठरतात. तुम्ही बघा, तुम्ही अजून एक, तर मला सांगायचं आहे की असा प्रकार काही करू नका. अजून आतापासूनही बदल करू शकतात की तुम्ही एकदम तरुणांसारखं दोघं एकत्र असलं राहा. मनानं, मन तुमचं जर चांगलं असेल ना, मनाची तयारी असेल, तर तुम्हाला कुठलीही अशक्य गोष्ट नाही, शक्य आहे. खेळकरपणा, विनोद ह्या गोष्टी करत राहा. त्याच्यामुळं एक तुमच्या जीवनात, संसारात एक आनंद निर्माण होईल. तुम्हीच तुमची समस्या निर्माण केलेली आहे, इतर कुणी येत नाही या समस्येसाठी. अजूनही बदलू शकतात तुम्ही. नवीन या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा, कारण आपलं पाऊल कधी वेगळं वाकडं पडू नये, कारण ही पाऊल पडण्यामागं कारणही आपणच असू शकतो. कारण तुम्ही दोघांची जर मी एकत्र व्यवस्थित राहत नसेल तर
कुणीही चुकू शकतं, बाह्य संबंध होऊ शकतात आणि मग फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. बऱ्याच ठिकाणी अशी गोष्टी आहेत की ती मग ती वय झालं तरी 55-50च्या पुढे बी गेलं तरी त्यांचे बाह्य समजा महिलाशी संबंध असतो तर बाह्य पुरुषाशी संबंध प्रस्थापित होतात. त्याचं कारण फक्त हे की घरात सुख नाही मिळत, समाधान मिळत नाही, म्हणून ह्या गोष्टी घडल्या जातात. कारण ही एक शरीराची गरज आहे, भूक आहे. आता खूप काही बोलायसारखं आहे, पण आटोपतो. आणि नजर म्हणजे तुम्ही थोडंसं की परत एकदा मी तुमची क्षमा मागतो की ही गोष्टी काही मला बोलायच्या नसतात, पण इलाज नाही. तुमची समस्या आहे ती सोडवणं गरजेचं आहे. तर परतही नजर चुकीनं माझ्याकडून काही चुकून बोलण्यात आलं असलं तरी सर्वांची मी क्षमा मागून हा कार्यक्रम मी तेच थांबवतो. परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.